ओव्हरऑल सगळ्यांचा खेळ चांगला राहिला होता. बॅटिंगमध्ये देखील पहा, बॉलिंगमध्ये देखील पहा. पण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे ते आपण देत आहोत सनील बोकाळेला. आणि त्यांचे पिताश्री सन्माननीय शरदजी बोकाळे साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण सनील बोकाळेला देऊयात. चला सनील आपण या व्यासपीठावरती खूप चांगला खेळ सनीलचा पाहायला मिळाला. टोटल धावा त्याने 30 बनवला त्याचा बॅटिंगमध्ये आणि त्यांच्या पिताश्रीच्या माध्यमातून आपण सनीलला हे पारितोषिक देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच. सनील या लगेचच नेक्स्ट मॅचकडे आपण वळत आहोत जिथे दोन संघ अष्टविनायक नायगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर वसई कोलीवाडा या दोन संघांना लढताना पाहतोय. टॉस रिपोर्ट देखील आपल्यापर्यंत पोहोचलाय. मॅचकडे वळूयात जिथे टॉस जिंकून क्षेत्ररक्षण डिसाईड केलंय टीम अष्टविनायक नायगाव संघाने आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग करण्याकरिता वसई कोलीवाडा संघाला. सो लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करूयात. तुमच्या समोर जोडले जातील याच विभागाचा आवाज. तुषार सोनवणे आपण याचा आवाज ऐकूयात या मॅच करिता. दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. कोलीवाडा नायगाव गव्हाण दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतोय. सनी यांना आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक 30 धावा केल्यात. अभिनंदन सनी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. एकविरा नायगाव वेलकम, स्वागत असेल. वसई कोलीवाडा टीम आता जॉईन झालेली आहे आणि त्यांच्या इथे प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आपण या नायगाव कोलीवाडा परिसरामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गेम इज ऑन होईल थोड्याच वेळात. आपण गेल्या मॅचमध्ये पाहिलं आणि पहिल्याही मॅचमध्ये पाहिलं. पहिल्या मॅचमध्ये धावा या चेस होताना पाहिल्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं गेलं तर धावा चेस होताना दिसल्या नाही आहेत. आणि कालच्या दिवसात कासर वडवली या संघाला आपण पाहिलं. चैतन्य घुसेकर यांचा जो संघ होता आणि तो टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. वेलकम विशाल, वेलकम असतील शैलू, आपलं देखील स्वागत. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर एक अष्टपैलू खेळाडू अर्थातच अमर कोळी यांना देखील आपण बघतायत. नेहमीच 5 वर्षांचा कालखंड जर मागे गेलात तर अमर कोळीसारखा कुठलाही खेळाडू एकविरा नायगावमध्ये नाही हेच म्हणेन मी. कारण की भरपूर वर्ष त्याने क्रिकेटला दिलेली आहेत. सन्माननीय पाहुणे देखील उपस्थित होत आहेत. आनंदजी साळवी आणि सौरभजी ठाकूर, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पण नायगाव म्हटलं ना तर अगदी प्रत्येकाचा मान सन्मान सातत्याने राहिला गेलाय. चला टीम वसई कोलीवाडा या संघाला आम्ही इन्व्हाइट करतो. 2 बॅटर पाठवायचे प्लीज. वसई कोलीवाडा आय वन अँड ऑल टीम मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. आजच्या दिवसात कोण कोण इन ऍक्शन मध्ये असतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. अष्टविनायक नायगाव म्हणजेच घरचा मैदान, घरचा संघ म्हणू शकतो आणि खरोखरच या मैदानावरती त्यांचा अनुभव फार मोठा आहे. गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं एकविरा नायगाव या संघाला त्यांना अनुभव आहे मैदानाचा. 5 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात किती धावांच्या आतमध्ये अगदी जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत
आणि त्या धावा देखील केल्या होत्या. गेल्या मॅचमध्ये अष्टविनायकने प्रथम बॅटिंग करत असताना 64 बनवल्या होत्या आणि 65चं लक्ष प्रतिस्पर्धी टीमवरती ठेवलं गेलं होतं. बॉलिंगचा अटॅक चांगला होता टीम एकविरा नायगावचा आणि त्याच कारणाचं जर पाहिलं गेलं तर कुठेतरी टीम द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला जर पाहिलं गेलं तर बॅकफुटला जाणवलं गेलं. टीम वसई कोलीवाडा या संघाला विनंती करतो 12 पण पाठवायचं प्लीज. वसई कोलीवाडा येस मॉन्टी येतील नो डाऊट. मॉन्टी ज्याने आपण जरूर बघतायत 12 पनची भूमिका नेहमी अदा करतायत. मात्र सुरुवात होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा दिव्या. एकविरा चषक आपण बघतायत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा जिथे पाहाल तिथे भगवय वातावरण, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, कौतुक करावं तिथे कमी राहील या संपूर्ण आयोजन समितीचं. डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं राहिले गेले आणि डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मातला करूयात सुरुवात. गेम इज ऑन. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शबल झालेत आणि पहिला बॉल झालेत बीट योगेश होळीकर आहेत या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आणि नायगावची एक्सप्रेस म्हणून नेहमीच आपण योगेशला पाहतो. येस बॅटर स्ट्रायकेटला अजित अजय आहेत आणि नॉन स्ट्रायकेटला मिस्टर क्रिसिल ज्याने वसई कोलीवाडा परिसरामध्ये धुमाकूळ घातला होता गेल्या वीकमध्ये. आणि वेलकम मदन वाडी, आपलं देखील स्वागत आहे. आमचे जवळचे मित्र आहेत त्यांचं देखील स्वागत. उभरती विकेट यावेळेला जर पाहिलं गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही आहे आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. चंद्रकांत शिंदे अर्थातच चंद्रादादा राहुल 11 परेल मुंबईचे संघाचे कर्णधार आहे. 1990 ते 1996 पर्यंत चेंबूरला आर्की ट्रॉफी व्हायची आणि तिथे जर पाहिलं गेलं तर एशियाचं वर्ल्ड कप त्या टुर्नामेंटमधून राहुल 11 परेल हे 4 वर्ष फायनल खेळले आणि या 4 वर्षात सातत्याने जर पाहिलं गेलं तर 3 वर्ष चंद्रकांत शिंदेला पहिल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज देखील मिळाली गेली. ही जबीची बाजू पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत परंतु प्रमुख अतिथी या ठिकाणी जरूर उपस्थित होतील. सन्माननीय चंद्रकांत शिंदे अर्थातच चंद्रा सर राहुल 11 परेल या टीमचे कॅप्टन आहेत आणि मुंबईसारख्या एका मोठ्या विभागातून भरपूर क्रिकेटर्स घडताना आपण पाहतायत आणि त्यातीलच एक मोठं नाव चंद्रकांतजी शिंदे सर, त्यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होईल. मला वाटते अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या स्पर्धेमध्ये देखील ते उपस्थित झाले होते आणि त्यांनी फार मोठ्या शुभेच्छा त्या स्पर्धेला दिल्या होत्या. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. काय फटका खेळलाय. बॉल चालला डीप बाकवस्कर लेगच्या डोक्यावरून 6 धाब्यांकरिता फलंदाज अजयच्या बॅटमधून धूमधडाका सलगचा दुसरा षटकार. सेव्हन्टी 70ची जी टॅगलाईन आहे लगा तो 6 आणि अजय एवढ्या मोठ्या संख्येने षटकार मारतायत की जबरदस्त टायमिंग त्याने साधलं गेलं. पहिल्या 2 बॉलवरती वर्चस्व योगेशचं राहिलं परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवरती टीम वसई कोलीवाडा टीम अजयचं वर्चस्व राहिलं गेलं. यापुढचा बॉल योगेश तयार. अराउंड विकेटने शरीरभेदी मारा पाहायला मिळतो. वेग तर चांगला होता योगेशकडे परंतु त्या वेगावरती नियंत्रण चांगलं होतं आणि त्याच कारणाचं बॅटर बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल येतो डॉट. चांगली गोलंदाजी, चांगली ऑप्से गेले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 15च्या आतमध्ये रोखलं तर एक चांगलं षटक म्हणून ओळखलं जाते आणि आताचं क्रिकेट थोडंसं वेगळं झालंय. सिंगल डबल कमी येतात प्रत्येक डावामध्ये आणि षटकार चौकार जास्त येत आहेत. हे आताचं आधुनिक क्रिकेट, आताचं एकगाव-एकचं फॉर्मॅटचं क्रिकेट आणि खरोखरच या स्पर्धेमधून जर पाहिलं गेलं तर भरपूर चांगले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, स्लोवर चेंडू होता आणि चेंज ऑफ डिलिव्हरी होता. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आहे आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफडकावर जाऊन पोहोचत आहेत. बिनबाद नाबाद जिंदाबाद टीम वसई कोलीवाडा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती 3 म्हणजे 12. चांगली सुरुवात केली, 12 धावा या सरसने चालत राहिला तर 70च्या पलीकडे 5 ओव्हर जाऊ शकतो, 75च्या पलीकडे जाऊ शकतो आणि वसई कोलीवाड्याने हे नेहमीच केलेले आहे. 5 षटकामध्ये 70 केल्यात, 5 षटकामध्ये 60 केल्यात. घेऊयात एक छोटा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आगरी कोळी परंपरा जोपासत असताना आपण कित्येक वर्षांपासून पाहिले गेले ते म्हणजेच टीम नायगाव कोलीवाड्याला आणि त्याच कारणास्तव मला वाटते बोट देखील आलेली आहे. सन्माननीय कैलास कैलासजी नायगावकर यांच्या माध्यमातून ती अतिशय उत्तम दर्जाची बोट बनवण्यात आली. आपल्याला प्रत्येकांना ती पाहायला मिळेल, नो डाऊट अबाउट इट. एक यस आणि एक महत्त्वाची सूचना आलेली आहे, ती जी बोट या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र सन्माननीय कैलासजी नायगावकर यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे. खास ती असेल जो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवेल त्या संघाला ती मात्र एक जबरदस्त पेंटिंग केलेली आणि एक चांगलं चित्र अगदी जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी बनवले गेले. ती मात्र चॅम्पियन टीमला बोट देण्यात येईल. षटक क्रमांक 2 सुरुवात, पहिलाच बॉल ओव्हर दी विकेट. क्रिसिल मला वाटतं नायगाव वसई कोलीवाड्याच्या त्या स्पर्धेमध्ये जिथून फॉर्मॅट आलाय आणि त्याच कारणाचं नेहमीच क्रिसिलची जागा आपण पाहिली गेली ती म्हणजेच ओपनिंग बॅटरसाठी राहते आणि क्रिसिल पहिल्या बॉलवरती तर सिंगल घेतलाय. क्रिसिलला माहित आहे 2 षटकार मारले तर 2 षटकार मारून त्यांनी जर चांगली बॅटिंग केली तर त्याला स्ट्राईकवरती आणणं फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्ट्राईकवरती येतील मिस्टर अजय. हार्दिक तयार, अजय टू हार्दिक. इथे समोरच्या दिशेने काय फटका खेळला, बॉल चाला मैदानाच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करणारा अजयच्या बॅट मधून आणखीन एक धूमधडाका षटकार. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक आपण बघतायत. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा, लाख मोलाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ओव्हर दी विकेटने याही वेळेला जर पाहिलं गेलं तर ऑनसाइडला बॉल निघून चालला. डीप विकेट प्रोटेक्शन आहे. आता मात्र एकदा कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. फेकी थोडीशी वाईट झाले परंतु बॅकअप मिळेल. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफडकावरती जाऊन पोहोचती आहे ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 20 धावा. क्रिसिल ऑन दी स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं. क्रिसिल एक असे फलंदाज आहे ना, क्रिसिल आणि बॅट आणि बॉल हे फार महत्त्वाचं राहिलं आहे कारण की क्रिसिलच्या बॅटला जर बॉल लागला तर नेहमीच षटकार जातो, चौकार जातो आणि आपण नेहमीच पाहिलं. क्रिसिल तयार. इथे काय घडलंय कदाचित बॅटची कळा लागले असं दिसतंय कारण की जे रिॲक्शन होते फिल्डरचे, यष्टी रक्षकाचे, गोलंदाजाचे ते मात्र दिसून आलेत. यस, बॅटला लागला होता. कुठेतरी क्रिसिलला एक जीवनदान दिले आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजांना तुम्ही जीवनदान देताय ना ते फलंदाज तुमच्या टीमवरती हावी ठरतायत. या बॉलवरती एक सिंगल आले क्रिसिलच्या बॅटमधून. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफडकावरती जाऊन पोहोचते 21 धावा. षटक क्रमांक 2 हार्दिकला आपण पाहतायत. आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. चंद्रकांती शिंदे सरांचं देखील आगमन थोड्याच वेळात होईल या संपूर्ण क्रीडांगणावरती. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाही. बॉल चालला शॉर्ट मिड विकेटला. 30 सेकंडच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल आणि अगदी जर पाहिले गेले तर बॉलवरती आले सिंगल पुन्हा एकदा. आता स्ट्राईक रोटेट होईल. क्रिसिल येथील स्ट्राईकवरती सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफडकावरती 22 झाले. अगदी फक्त आणि फक्त फलंदाजाला आता मात्र मोठे फटके खेळण्यासाठी कंचित लांब ठेवतात. थोडासा वाचण्याचा प्रयत्न करतात, ऑफस्टिकच्या बाहेर हाताळण्याचा बॉल प्रयत्न करतात आणि आतापर्यंत गोलंदाज यशस्वी राहिलेत. या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर येताना दिसले आपल्याला.
इथे फटका चांगला आहे, जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या पलीकडे. ही ताकद आहे, ही नजाकत आहेत. मॅन फ्रॉम वसई कोलीवाडा क्रिसिलच्या बॅट मधून आला षटकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत आपण ऐकलात. वसई कोलीवाडा असो, नायगाव कोलीवाडा असो आणि अगदी जर पाहिलं गेलं तर उत्तन असो किंवा इतर काही गावं आहेत जी समुद्र किनारपट्टीच्या अगदी जर पाहिजे लगत आहेत आणि त्या परिसरामध्ये ज्या वेळेला स्पर्धा असतात ना मित्रांनो, नेहमीच आपण आगरी कोळी संगीत पाहतायत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या कालच्या दिवसापासून आपण जरूर पाहताय आगरी कोळी संगीत. डीजेचं कौतुक करावं तिथं कमी, कारण की आपल्या परंपरेला आपण जोपासलं पाहिजे आणि सातत्याने नायगाव कोलीवाड्याच्या माध्यमातून राहिले गेले. कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं, ज्याप्रमाणे त्याने आयोजन केले, ज्याप्रमाणे त्याने नियोजन केले. प्रत्येकांना आवडणारी आणि प्रत्येकांना हवीशी वाटणारी क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य मानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या अगदी जर पाहिलं गेलं तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम वसई कोलीवाडा काय सुरुवात केली, अटॅकिंग बॅटिंग आणि एक जबरदस्त स्टार्ट मिळवून दिले. एका बाजूला अजय आणि दुसऱ्या बाजूला क्रिसिल यांना आपण पाहतायत. धावा दाफडकावरती जाऊन पोहोचल्यात 28-28. 14च्या सरासरी रिक्वायरमेंट गाठला गेल्या पहिल्याच 2 ओव्हरमध्ये. हा बॉल फटका फसला, हा पण पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. वाईड स्लॉगनला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वसई कोलीवाड्याला पहिला विकेट जात असताना दिसतोय. अजयच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट फलंदाज बाद. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिली विकेट गेले. इनेट नंबर 3 वरती 1 डाऊन साठी खेळण्यासाठी दाखल झालेत मिस्टर जॅक्सन. जॅक्सनच्या नावावर देखील फार मोठे विक्रम आहेत आणि जॅक्सनच्या बॅटीला जर बॉल लागला तर सिक्सर आणि चौकाराच आपल्याला पाहायला मिळतो. ही खासियत आहे जॅक्सनची, क्रिसिलची आणि संपूर्ण वसई कोलीवाडा या टीमची. परंतु प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले गेलं तर अष्टविनायक नायगाव या संघाला पाहतात. कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळलेत आणि अष्टविनायक नायगाव संघ जर पाहिलं गेलं तर नायगाव परिसरातील बलाढ्य संघ म्हणून त्या संघाकडे पाहिल्या जाते. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याप्रमाणे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे ते म्हणजे ऑफसाईडला आणि त्याचा फायदा झालाय फिल्डिंग करण्या टीमला. फक्त आणि फक्त या बॉलवरती एकच धाव, परंतु चांगला स्टॉप त्या ठिकाणी केला. धावत जाऊन पळत जाऊन बॉल अडवले गेले आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल जॅक्सनच्या बॅटमधून आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 धावा. म्हणतात ना, प्रयत्न प्रत्येकानं करावे लागतात आणि प्रयत्न आतापर्यंत केलेले आहेत ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त धावा आपल्याला बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत तर चांगल्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो बॅटिंग करणारी टीम. अर्थातच वसई कोलीवाडा संघाला पाहतात. षटकाची पुढचा बॉल आकाश तयार झालेत. इथे शॉर्ट बॉल आहे, त्यावरती केले आक्रमण. क्रिसिल जबरदस्त टायमिंग साधले या बॉलवरती. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6. गगनाला गवसणी घालणारा हा भव्य दिव्य षटकार. थैंक यू डीजे. क्रिसिल नाम ही काफी है.
वसई कोलीवाडा संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग क्रिसिलने केली. क्रिसिलची विकेट फार महत्वाची आहे. आणखीन एक बॉल वेगाने टाकला होता परंतु ऑन साईडला बॉलला वळवले गेले. लॉंगरला थोडंसं मिस फंबल झालंय आणि जॅक्सनचा वेग चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी पाहायला मिळतो. वेग अफलातून होता. ज्या ठिकाणी सिंगल वेगाने कंप्लीट केली लगेच दुसऱ्यासाठी पलटले दोन्ही बॅटर आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झालेत. या 2च्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. चेंडू फेकून झालेत. नंबर 3च्या ओव्हरमधील आतापर्यंत जर पाहिले गेले तर 4 बॉल फेकून झालेत आणि धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 37 धावा. इथे आणखीन एक मोठा फटका लॉंग लेगला क्लिअर करेल का प्रश्न चिन्ह आहे. बॉलचे सीमापार दणदण करत असताना क्रिसिलच्या बॅटमधून आणखीन एक एकविरा ट्रॉफीतील दमदार चौकार. थँक्यू डीजे. आता प्रत्येक अगदी जर पाहिलं गेलं तर अष्टविनायक टीम विचार करते असेल प्रत्येक खेळाडू क्रिसिलला आउट तरी कुठल्या दिशेने घ्यायचं, क्रिसिलला कुठला बॉल टाकायचा आहे हा प्रश्नचिन्ह उभारला होता. बॉल फेकून झालेत 5. हे षटक जर पाहिलं गेलं थोडं मागं राहिलं गेले. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आलेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न फॉरवर्ड डिफेन्स केलाय. या फटक्यांची देखील नितांत गरज आहे वसई कोलीवाड्याला. असं नाही की षटकार चौकार माणूस आपण जास्तीत जास्त धावा संख्या करू शकतो. जर षटकार येतोय जर चौकार येतोय त्यानंतर सिंगल डबल देखील येणं फार महत्वाची गोष्ट आहे. शेवटच्या बॉलवरती आले सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 42. 18 बॉलमध्ये 42 झाले आहेत. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये किती धावा येतील हे पाहणं महत्वाचं राहील. टीम वसई कोलीवाडा संघाला बघताय प्रथमतः बॅटिंग करत असताना. थँक्यू. 1 मिनिट डीजे थांबवतोय. सन्माननीय हितेश जी गिनी या ठिकाणी उपस्थित झाले. आपलं देखील वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम हितेश जी गिनी. आणि नक्की जर पाहिलं तर बॉर्डरवरती नेहमीच सक्रिय असतात. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आता खोटी आहे की खरी ही आम्हाला देखील माहीत नाही. बोला तयार. योगेश आले त्यावेळेला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर क्रिसिल आहे स्ट्राईकवरती. या बॉलवरती जर पाहिलं तर लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय आणि अगदी जर पाहिले गेलं तर या बॉलवरती सिंगल आले. नेहमीच हास्य आपण नेहमीच या परिसरामध्ये पाहतायत. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोचते 1च्या माध्यमात म्हणजे 43 धावा. एन्जॉय करतात प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला. अर्थातच वसई कोलीवाडा हा कोलीवाडा ना अगदी टीम नाही तर एक परिवार म्हणून आपण कित्येक वर्षांपासून आपण पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना देखील बघतायत आणि त्यांचा खेळ तितकासाच चांगला राहतोय. हवेचा वेग इतका आहे की स्टंपवरची जी बेल्स आहे ती सुद्धा जर पाहिले गेले तर खाली पडली जाते. म्हणजेच बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं तर षटकार चौकार पाहायला मिळतील. इथे चांगला बॉल आहे. विकेट जाण्याची दाट शक्यता आहे. धावता झेल कंप्लीट केलाय. विकेटचं पतर मैदानाच्या आतमध्ये योगेशच्या खात्यामध्ये विकेट जाईल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम वसई कोलीवाडा संघाला. जॅक्सन बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. धक्के लागले 2 आत्तापर्यंत टीम वसई कोलीवाड्याला आणि योगेशने तर सुरुवात चांगली केली या ओव्हरची. पहिल्या बॉलवरती योगेशने सिंगल केले खर्च आणि त्यानंतर लगेचच त्याने विकेट मिळवले. परंतु क्रिसिल जोपर्यंत नॉस्ट्राईक एंडवरती आहेत वसई कोलीवाडा शांत राहणार नाही आहे. टाळ्यांचा कलकार नेहमी त्यांच्या माध्यमात राहील कारण की क्रिसिल एक आघाडीचे एक विस्फोटक फलंदाज आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
फलंदाज विजय मनमाड आलेत. पहिल्याच बॉलवरती क्रॉस मध्ये स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रो. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून पेश करताय. कौतुक करावं ते कमीच राहील. प्रत्येकांना मंत्रमुक्त करतायत आमचे डीजे वादक विजय मनमाड आहेत आणि भरपूर वर्षांचा अनुभव विजयकडे आहे. आणि पहिल्याच बॉलवरती विजयने चौकार ठोकला गेलाय योगेशच्या विपक्षामध्ये. इथे फुलेलेंचा बॉल होता, ऑन साईडला निघून चालला बॉल. तत्पूर्वी जर पाहिलं तर बॉलने वळण घेत असताना बॉल निघून जाईल लॉंग ऑफला. अगदी जर पाहिलं गेलं तर विजयच्या बॅटमधून या बॉलवरती आले सिंगल. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता तो म्हणजे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक देखील तेवढे चांगले आपल्याला पाहायला मिळाले. आणि या बॉलवरती एक धाव येताना दिसते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 48. पहा ना, कुठेतरी धावसंख्या 3 ओव्हरमध्ये भरपूर प्रमाणात होती, परंतु या षटकामध्ये एकच चौकार आलाय आणि जवळपास 4 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत योगेश होळीकर याने. स्ट्रायकरवरती क्रिस येईल. या पुढचा बॉल थोडासा खाली आपटण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं गेलं तर ऑन साईडला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होते कुठेतरी. जर पाहिलं तर दबावामध्ये खेळताना दिसतोय तो म्हणजे अष्टविनायक नायगाव टीम. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला तो जास्तीत जास्त बेनिफिट राहिला गेलाय. आणि अशा रीतीने क्रिसिलच्या बॅटमधून ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल धावा कंप्लीट केल्या. त्या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते 50 धावा. टीम वसई कोलीवाडा 50 धावा कंप्लीट झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक आपण 4 पाहत आहेत. स्ट्राईक क्रिसिल आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती योगेश. षटकातील शेवटचा बॉल फुल टॉस आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोचतायत आणि चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम वसई कोलीवाडा संघाला. आशा निराश अपेक्षा आता मात्र सोडल्यात बॅटरने आणि परतीचा प्रवास घेतलाय डगआउटची. आणि विकेट फलंदाज होतील बाद. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊन पोचतोय धावफटकावरती. स्कोर कार्ड तो म्हणजेच 50 धावा. 4 षटकामध्ये 50 धावा बनवल्यात. म्हणजेच पहिल्या षटकात ज्या 12 धावा होत्या आणि त्याच 12 धावाच्या सरासरीने आतापर्यंत 50 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात करून दिलेली आहे ती म्हणजेच दोन्ही बॅटरने, परंतु आतापर्यंत गडी बाद झाले ते म्हणजेच 3. टीम वसई कोलीवाडा संघाच्या आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर ॲम्ब्रोज. आणि ॲम्ब्रोज देखील एक चाणाक्ष फलंदाज आहेत. नेहमीच ॲम्ब्रोजच्या बॅटमधून आपण मोठमोठे फटके पाहिलेले आहेत, परंतु षटक क्रमांक 5 साठी पुढे आणलं जाते ते म्हणजे निकेश यांना. निकेशने देखील बरेच वर्ष टीम नायगावसाठी क्रिकेट खेळलेलं आहे. पहिलाच बॉल पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. इट इज अ वाईट बॉल. पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मिस्टर मिलिंद कोहली आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर स्पेरलेक पंचाची भूमिका मोंटीजी घोडेकर सर आपण बघतायत. मोंटीजी घोडेकर सर पाहिलं गेलं तर एक उत्कृष्ट दर्जाचे पंच आहेत, परंतु मिलिंद यांचं देखील कौतुक करावं लागेल. ओव्हर दी विकेटने ऑल साईडला इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग. या बॉलला पाठवले सीमा पार. फलंदाज विजय मनमाडच्या बॅट मधून आलाय. धूमधडाका षटकार.
थँक्यू डीजे. चांगलं संगीत आपण ऐकलं. अगदी गोळ्यांचे प्रत्येकांचे आवडते गीतकार अर्थातच दादूस यांचे संगीत आहे. आपल्याला जर पाहिले गेले तर योगेशला चेंडू समजला नाही या कुठल्या रिझनला गेल्या, परंतु पाहता पाहता विजयचा दुसरा धावेचा कॉल आहे. वेगाने काय धावले, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 59. 59 धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. ज्याप्रमाणे बॅटिंग करताय विजय मनमाड, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील, कारण की एक बेस्ट ऑलराऊंडर कसा असावा तर टीम वसई कुलेवाड्याने सातत्याने विजयने दर्शवले गेले. इथे देखील आणखीन एक येईल का तर नाही. डीप विकेटला टिपला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर विजय मनमाडच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक 4 टीम वसई कुलीवाडा या संघाला. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतात एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेटची स्पर्धा लाख मोलाची. जयेश आलेत आणि पहिलाच बॉल काय फटका खेळलाय. जयेशच्या बॅट मधून पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती निकितचं केलंय भव्य स्वागत. षटकार चांगले संगीत वाजवले जातात. प्रत्येक शहरांमधील एक संगीत घेऊन या ठिकाणी डीजे वादनाच्या माध्यमातून वाजवले जात आहेत. त्यावेळेला जर पाहिले तर ऑनरोड पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्वतः संतोष. आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर या बॉलवरती जयेशच्या बॅटमधून एक सिंगल आले. पहिल्या बॉलपासून मैदानाच्या आतमध्ये उभे राहिलेले होते क्रिसिल, परंतु क्रिसिलची कुठेतरी झेल गेली. त्यानंतर कुठलाही दबाव प्रेशर न झोगारता या ठिकाणी चांगली बॅटिंग केलेली आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतील मिस्टर एम्ब्रोज आणि एम्ब्रोजकडे देखील क्षमता आहे षटकार मारण्याची. अशा रीतीने संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. एम्ब्रोज आहे स्ट्रायकर होती पहिल्या डावातील. अजून देखील जर पाहिले गेले तर शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथे जर पाहिले गेलं तर व्यवस्थित बॅटच्या रडरमध्ये येताना दिसत नाही. एकदा कम्प्लीट केले, वेगाने दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता जर पाहिले गेलं तर एम्ब्रोजची विकेट डोक्यात आहे आणि एम्ब्रोजला देखील परतावं लागते डगआउटच्या दिशेने. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम वसई कुलीवाडा या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 गडी बाद 67 धावा आणि 68 धावा करायच्या आहेत. आता मात्र ही मॅच जर जिंकायची असेल तर संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच अष्टविनायक नायगाव संघाला टोटली करायचे आहेत 68 धावा.
चंद्रकांतजी शिंदे यांचं शुभागमन झालेलं आहे या नायगावच्या नगरीमध्ये. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम आगमन झालेलं आहे या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांतजी शिंदे यांचं, ज्याने भरपूर वर्ष ओपन क्रिकेट एक गाव एकचे क्रिकेट खेळलेलं आहे आणि या स्पर्धेच्या दरम्यान त्याचं शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम असेल. सन्माननीय पाहुणे आमचे उपस्थित झालेत. चंद्रकांतजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या नायगाव कोलीवाड्याच्या परिसरामध्ये आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम आणि सुस्वागतम असेल. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेटरला एक चांगली संधी आणि एक अगदी जर पाहिलं तर चांगला सल्ला दिला जातोय. चला, ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात आणि देणगी स्वरूपात मदत केली, आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहोत आणि त्यांचा देखील उल्लेख करणार आहोत. प्रथम पारितोषिक एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आलेलं आहे, ते म्हणजेच 1 लाख रुपये रोख रक्कम जे कॅश प्राइज आहे. त्यानंतर द ग्रेट मराठाचे संस्थापक, द ग्रेट मराठा परिवाराचे अध्यक्ष आहेत आणि अगदी जर पाहिलं तर शिव वाहतूक सेनेचे देखील अध्यक्ष आहेत, जुचंद्रचे शाखा प्रमुख आहेत आणि जुचंद्रचे उद्योजक आहेत. भरपूर मोठे पदभार सांभाळत आहेत सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर रोख रक्कम 50,000 रुपये या संपूर्ण स्पर्धेसाठी देण्यात आलेत आणि मोहनदादा पाटील नेहमीच एक उल्लेखनीय कामगिरी करत असतात. क्रिकेटसाठी वाव देणारं व्यक्तिमत्व अर्थातच मोहनदादा पाटील. आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर जे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये सन्माननीय योगेशजी भाईंदरकर, योग कॅटर्स याचे प्रोप्रायटर आहेत आणि एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर विशालजी कोळी साहेबांच्या माध्यमातून हे 25,000 रुपये देण्यात आले, त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्यानंतर मालिकावीरची जी सायकल आहे मणिजी वैती, त्यानंतर गणेशजी कोळी आणि विवेकजी कोळी यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि जे लॉटरीचं जे काही सामान आहे आमच्यापर्यंत उपलब्ध करून दिले सन्माननीय हर्षदजी पंडित यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि आर्थिक सहकार्य सन्माननीय शशिकांतजी भोकळे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आर्थिक सहकार्य सन्माननीय शरदजी भोकाळे साहेब यांच्या माध्यमातून देखील देण्यात आले, त्यांचा देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. सन्माननीय स्वर्गीय या ठिकाणी जर पाहिले गेले तर रवींद्र घोडेकर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय आदेश घोडेकर यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर यांच्या माध्यमातून देखील पाहिलं तर आर्थिक सहकार्य लाभले गेले. या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. आणि सन्माननीय प्रकाशजी कोळी यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य लाभले गेले, या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. याच संपूर्ण पाहुण्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर याच संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातूनच या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला शोभा लाभल्या गेल्या. टीमची टोटल आता मात्र करायची आहे कंप्लीट. तुम्हाला ही जर मॅच जिंकायची असेल तर नो डाऊट अबाउट इट अष्टविनायक नायगाव संघाला धावा दफळकावरती लागल्यात 67 आणि 68 धावा या 30 बॉलमध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचे. यस, चला या पुढचा टॉस एनसीसी नारंगी टीम उपस्थित आहे का? यस, एनसीसी नारंगी आणि पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र टीम, जर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर आपण टॉससाठी यायचं आहे. पतू पॅकर्स दत्ताली जुचंद्र प्रथमेशजी भोईर यांचा संघ पाहायला मिळतो. पतू पॅकर्स म्हटलं तर नो डाऊट प्रथमेशजी भोईर त्यांचे देखील येत्या काही हंगामात मोठी क्रीडा स्पर्धा 1 ते 4 5 दिवसाची संपूर्ण ती क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणारच आहे. चला, पतू पॅकर्स दत्ताली आणि त्यांच्या विपक्षात एनसीसी नारंगी या संघाला आपण बघणार आहात. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेत, त्यांचं पुन्हा एकदा वेलकम असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. चंद्रकांतजी शिंदे अर्थातच चंद्रा सर यांना आपण बघताय मुख्य व्यासपीठावरती, त्यांना पुन्हा एकदा या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम असेल, सुस्वागतम. ऐवन तात्या या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. ऐवन तर नाव आहे परंतु टोपण नावाने तात्या या नावाने प्रत्येक जण त्यांना हाक मारत असते. आता मात्र ऐवन तयार झालेत. षटक क्रमांक पहिल्यामध्ये फिरकीचे जादूवर कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळलेत. पहिलाच बॉल बॅटची आतली कडा लागले आणि काय वेग होता जॅक्सन. आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिलं गेले तर डॉट बॉलची सांगता ही मैदानाच्या आतमध्ये केले. करायचं आहे 68चं पाठलाग आणि करू शकतायत अष्टविनायक नायगाव, कारण की त्यांच्याकडे संतोष आहे आणि संतोषच्या बॅटमधून
आठवावं लागेल ते म्हणजेच एक चषक होतं. नॉन स्ट्रायकेटला आपण बघतायत त्याचा देखील उल्लेख आपण करणार आहोत. इथे जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय आणि इट इज अ वाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र 1च्या क्रमात जाऊन पोहोचते. सतीश यांना आपण बघतायत आणि नेहमीच जर पाहिलं गेलं तर एक अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. ऑफ स्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजे फलंदाज प्रशांत यांचा, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. हा बॉल जातो डॉट. जास्तीत जास्त डॉट बॉल घ्यावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर. जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील वसई कोलीवाडा संघाला, परंतु जास्तीत जास्त धावा या बनवायच्या आहेत अष्टविनायक नायगाव टीमला. वरती विकेट यावेळेला ऑन साईडला बॉलला बनवले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऑस्टन वेगाने फेकील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही त्या ठिकाणी जमली. या बॉलवरती एक सिंगल आले. सतीश आले स्ट्रायकरवरती. कार्यकर्त्या चषक आपण पाहिलं होतं अगदी जर पाहिलं तर 2022-23 मध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये 50 धावांचा एक जबरदस्त पारी ज्याच्या माध्यमातून खेळली गेली तेच सतीश या ठिकाणी आलेले आहेत. आणि सतीशच्या नावावर देखील भरपूर सारे रेकॉर्ड्स आहेत या परिसरामध्ये आणि संपूर्ण नायगाव परिसरामध्ये वसई परिसरामध्ये. आणि त्याच कारणाचं जर पाहिलं गेलं तर येस कॅमेरामॅन इथे फोकस करायचा आहे. विशाल कोळे आहेत आणि ओहो यावेळेला जर पाहिलं तर येस विशाल 1 मिनिट थांबायचं आहे. येस बॉल डिलिव्हर झाला. आता आपण ऑन स्क्रीन बघतायत विशाल कोहली आहेत जे एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या सहित चिमुकला देखील आहे. ते देखील मॅचचा एन्जॉय घेतात. वेलकम आपले देखील सहरचे हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल तयार ऐवान षटकातील पुढचा बॉल सतीशसाठी आहेत. घुटना टेक सिक्सर देख पाहायला मिळेल का? यस जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाल त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना बॉल निघून चाललाय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावांकरिता फलंदाज सतीशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डिझे. पहा ऐवानच्या विपक्षामध्ये खेळणं थोडंसं कठीण जातं कारण की त्याचं मागचं मुख्य कारण आहे त्यांची फिरकीपटूची जादूगिरी मैदानाच्या आतमध्ये नेहमीच जाणवत असतात. परंतु सतीशने देखील बरेच वर्ष क्रिकेट खेळले. त्यांना देखील फार मोठा अनुभव आहे आणि एक्सपिरियन्स आणि त्यांच्या विपक्षात देखील जर पाहिलं तर एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतील. धावा फटकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 6 धावा. इथे अपील केले LBW च्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. ॲक्युरेट फ्लम होते आणि पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला परतावं लागेल. सतीशला डगआउटच्या दिशेने विकेट फलंदाज बाद. थँक्यू डिझे. आता मात्र येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये यस 62 धावा करायच्या आहेत. 24 चेंडू आणि 62 धावा मॅचचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. पहा कुठलीही धावसंख्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोपी नसते आणि कुठलीही धावसंख्या अगदी जर पाहिलं गेलं तर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सेफ नसते आणि त्याच कारणाचं दोन्ही टीमला माहीत आहे या धावा होऊ शकतात परंतु आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आहे ना. अष्टविनायकला माहीत आहे की आपल्याला चांगली फलंदाजी या ठिकाणी करायची आहे. पहिल्या षटकात जरूर धावा कमी आहेत त्या म्हणजे ऐवान यांच्या षटकामध्ये 1 गडी बाद 6 परंतु इथून देखील जर तुम्ही चांगला स्टार्ट जर दिला तर नक्कीच तुमच्या टीमचा विजय होईल. परंतु तुमच्या टीमचा विजय जर करायचा असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे.
ऑस्डन पावकर नंबर 2च्या षटकामध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका हवे त्या मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. मिस्टर एम्ब्रोजने टिपलाय, झेल संपलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचा खेळ, विकेट डाऊन. दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर बघतायत. चंद्रकांतजी सरांना आपण जरूर पाहतायत. एक चांगले क्रिकेटर आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळले गेले आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती देखील आले होते आणि प्रथमतःच आमची त्या ठिकाणी भेट झाली गेली आणि चंदू सरांनी चांगले सल्ले दिले गेले आणि त्यांच्या माध्यमातून चांगले मोटिवेट सातत्याने प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाने केलं जाते. त्यांना देखील मुख्य व्यासपीठावर बघतायत. त्याचबरोबर प्रकाशजी यांना देखील आपण बघतायत. त्यांचा संघ नुकताच विजय झाला. प्रकाश 11 कोचिवडा या संघाला आपण पाहिलं गेलं आणि एक चांगले गीतकार आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये येत आहेत आणि चांगले संगीत बोलून जात आहेत आणि त्यानंतर आणखीन संपूर्ण मान्यवर उपस्थित आहेत. परंतु मुंबई इंडियन्सचे कट्टर समर्थक सन्माननीय सिद्धू यांना देखील आपण बघतायत. वेलकम सिद्धू, आपलं देखील स्वागत आहे. भरपूर ते सट्टे लावत असतात IPL मध्ये. बोलत यार, इथे चांगला फटका खेळला गेलाय. बॉल चाललाय तो म्हणजे कावकर रिजनला. क्षेत्ररक्षक लॉंग चेस आहे, वेगाने आल्या फेकी होईल. एक धाव कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. ऑस्डन असा एक गोलंदाज आहे की संपूर्ण वसई विरार प्रीमियर लीग आणि त्या नुकताच झालेल्या वसई विरार प्रीमियर लीग मधील अगदी जर पाहिलं गेलं तर त्यांची निवड झाली आणि चांगली गोलंदाजी ऑस्डनने त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली गेली. ही एक महत्त्वाची बाब आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर आपल्या गावात हे क्रिकेट जर खेळतायत तर एक महत्त्वाची गोष्ट अर्थात जर पाहिलं गेलं तर आपल्या गावासाठी देखील असू शकते. बॉल तयार, ओव्हर दी विकेटने लोअर फुल्डच बॉल होता ऑन साईडला. अगदी जर पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एकदा कंप्लीट केले, क्रिसल आहेत वेगाने आणि पाहता पाहता जर पाहिले गेली तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट होती, परंतु एकच धावेवरती थांबून ठेवलंय. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9 धावा. पा क्रिसिल असतील किंवा दुसरे एम्ब्रोज आपल्याला पाहायला पडतात. दोन्ही खेळाडू जर पाहिले गेले तर एकाच धाटणीचे आहेत आणि कॅप्स देखील एकच घातले, म्हणजेच आले का. वेलकम प्रतिमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांचे शुभागमन झाले. वेलकम प्रतिमेशजी भोईर, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पतुपॅकर टीमचे आणि ते देखील क्रिकेटला सातत्याने वाव देतात. त्यांची देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा येत्या काय हंगाम सर्व प्रतिमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बेटा दादा भोईर यांचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले आणि त्यांना मी विनंती करतोय आदरपूर्वक आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बोला तयार. ओव्हर दी विकेटने काय ड्राईव्ह खेळला परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. ऑस्डन धावतायत बॉलवरती आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर या बॉलवरती 2 धावा तर कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होणार नाही. 2च धावावरती तुम्हाला सॅटिस्फाय व्हावं लागेल. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते. आता मात्र डबल डिजिटमध्ये 11 ही धावसंख्या धावफटक्यावरती लागले गेले. षटक क्रमांक दुसऱ्या आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. पाहत तुम्ही जेवढे जास्त क्रिकेट खेळाल, तुम्ही जेवढ्या जास्त स्पर्धा खेळाल तेवढा तुमच्यावरती अनुभव हा वाढत जातो आणि तोच ऑस्डनने कित्येक वर्षे क्रिकेट खेळलंय. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिले गेलं तर थोडंसं कॉपस्टिकच्या बाहेर होता. लगेच मोंटीजी घोडेकर सरना आपण बघतायत आणि मिलिंद देखील चांगल्या पंचाची भूमिका अदा करतायत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर दी विकेटने का वेग होता बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा आणि मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. बॅटिंग करण्या टीमला इथे परतावं लागते. फलंदाज पाहायला मिळत आहेत मनमीत घुसेकर. बॅक टू दी पवेलियन, गॉन. चला 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे.
आणि आता मात्र जो मुख्य व्यासपीठावरती सन्मान आहे तो आपण या ठिकाणी कम्प्लीट करणार आहोत. सन्माननीय चंद्रकांतजी शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. एक अतिशय जबरदस्त क्रिकेटपटू आहेत चंद्रकांत शिंदे. चंद्रा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपल्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. शशिकांतजी बोकळे साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ता विशेष सन्मान. परेल मुंबई अगदी जर पाहिलं तर राहुल 11 या संघाचे कर्णधार आहेत. 1990 ते 1996 पर्यंत चेंबूरला RK ट्रॉफीचा मान त्यांना मिळाला गेला आणि अगदी जर पाहिलं गेलं तर मालिकावीरचा किताब देखील मिळवला गेला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या वर्षात जर पाहिलं तर उत्कृष्ट 1000 व ट्रॉफी भरपूर कॅशवर पटकावलेले आहे. पुन्हा एकदा टाळ्यांचं स्वागत करूया. चंद्रकांतजी शिंदे आपण या ठिकाणी आलात, आपले खूप खूप आभारी आहोत. या संपूर्ण नायगाव कोलीवाडामध्ये आपलं सहर्ष पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहा तुम्ही क्रिकेट खेळाल तर क्रिकेटमध्ये तुमचे नाव, क्रिकेटमध्ये तुमची चर्चा ही सातत्याने होत असताना दिसते. इथे फटका चांगला आहे. विजय मनमाड आले डाऊन दी बॉल आणि या बॉलवरती एकच सिंगल आले. आणि वसई कोलीवाडा टीमचा विचार करायचा गेला ना तर विथ द बॅट आणि विथ द बॉल त्यांचा चांगला खेळ राहतो. ऐवानचं जर पहिलं षटक चांगलं राहिलं ना तर वसई कोलीवाडा नेहमीच वर्चस्व राहतो. आणि ऐवाननेच मला वाटतं 6 धावा खर्च केला होता आणि त्याच कारणाचं कुठेतरी आतापर्यंत चांगली गोलंदाज राहिली टीम वसई कोलीवाडाची. पण तो अष्टविनायक नायगाव देखील सांगतो ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. बॉल चालला मागे 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताय. बॉलला स्टॉप केलं जाईल आणि तत्पूर्वी जर पाहिले गेले तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि हे देखील बाईकच्या पाहायला मिळतात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 धावा. पहा कुठेतरी 68चं लक्ष आहे आणि 68 धावांचा पाठलाग करत असं कुठेतरी जो पहिल्या ओव्हरपासून सुरुवात व्हायला हवी ती तर होताना दिसली नाही. आणि त्याच कारणाचं कुठेतरी जर पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत बॅकफूटला अष्टविनायक नायगाव ही टीम दाखवली जाते. यापुढे जर पाहिलं गेलं तर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आहे. यस पंचाचा इशाऱ्याला वाईट बॉल आहे. चला पतू पॅकर्स दत्ताली टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं गेलं तर NCC नारंगी. यस नारंगी टीमचे कॅप्टन आलेत का? चला नारंगी टीमचे कॅप्टन जर उपस्थित झाले असेल आपण देखील. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जयेश आले असतील तर कुठली चूक होणार नाही. या टीमचे एक सेफ हँड आणखीन एक धक्का बॅटिंग करणार टीमला थोडासा दडपण थोडासा दबाव. चौथा धक्का लागला गेला. धावसंख्या 16 असताना विकेट. थँक्यू. खूप खूप धन्यवाद डीजी. भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आले त्या संपूर्ण स्पर्धेसाठी. नायगाव कोलीवाडा अगदी जर पाहिलं तर त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. राकेश कोळी यांचे सहाय्यक मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि याच दरम्यान आगमन झालंय प्रथमेशजी कन्हैया भोईर. एक दमदार व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व या संपूर्ण आपल्या नायगाव विभागाचं, वसई विभागाचं आणि त्यांचं शुभ आगमन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. वेलकम विशाल पाटील त्यांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीन आपण बघतायत प्रथमेश दादा भोईर यांना. ऑन साईडला बॉल वळवला गेला. बॉल चाललाय तो म्हणजे कावकोनारा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जयेश. या बॉलला अडवलं जाईल. एकच सिंगल कंप्लीट होईल. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर तिसऱ्यातील आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. प्रतिमेजी भोईर यांना आपण बघतायत एक दानशूर व्यक्तिमत्व. त्यांची देखील डे नाईटच्या सुरुवात माजी आमदार चषक येताना दिसणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपण बघणार आहात. मुख्य व्यासपीठावरती काही अतिथीचे मान सन्मान या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. त्याचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झालात. भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून 10,000 रुपये नायगाव कोलीवाडा अगदी जर पाहिलं तर यांच्या माध्यमात देण्यात आलेत आणि राकेशजी कोळी यांचे सहाय्यक मित्र या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे विशेष सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती कंप्लीट केला. फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. योगेशच्या बॅटमधून षटकार येणं अपेक्षित होतं परंतु फटका फसला होता. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज योगेश होळीकरच्या खेळीला पूर्ण विराम.
धावा फटकावरती लागल्या गेल्यात 18, म्हणजे इथून देखील करायचे आहेत 12 बॉल आणि 50 धावा. कुठेतरी ज्याप्रमाणे उल्लेख करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. येस, 12 बॉल 50 करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. इथून देखील प्रति षटकामागे तुम्हाला 25 करायचे. सरासरी कमी होती ती सरासरी आता मात्र जास्त झाले. 25 धावा प्रति षटकामागे इथून करायचे आहेत. ऑस्डन पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हवेत खेळला बॉल फटका इथे मिसटायमिंग झालाय आणि ऑस्डनच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल. वेलकम सँडी, आपलं देखील स्वागत. NCC नारंगी या टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत आणि प्रतिस्पर्धी संघ दत्ताली टीम देखील उपस्थित असेल तर आपण टॉसची प्रक्रिया आपण या ओव्हर नंतर कंप्लीट करून घेणार आहोत. NCC नारंगी म्हटलं तर विरार परिसरातील एक बलाढ्य संघ आहे आणि आपल्या वसई परिसरातील एक सर्वात बलाढ्य संघ पाहिलं गेलं तर जिचेंद्र परिसरातील आपण बघतायत तो म्हणजे पतू बॅकर्स दत्ताले टीम आणि त्यांचे सर्वेसर्वा देखील प्रथमेशजी भोईर यांना आपण बघतायत मुख्य व्यासपीठावरती. नेहमीच क्रिकेटला वाव देणारे हे व्यक्तिमत्व आणि एक चांगले समाजसेवक देखील आहेत. धफडकावरती धावा लागल्या गेल्या आहेत त्या म्हणजेच 18 आणि 18 धावसंख्येवरती जर पाहिले तर आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसते. चला नवीन बॅटर थोडंसं धावत द्या प्लीज. मला वाटते आकाश थोडेसे आपण क्विक फास्ट धावत द्या. या मॅचचं तर समीकरण सोपं झालेलं आहे. वसई कोलीवाडाचं वर्चस्व जे बॅटिंगमध्ये होतं ते देखील बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच कारणाचं वसई कोलीवाडा या संघावरती जर पाहिलं गेलं तर भरपूर चाहते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व चाहत्यांचं आम्ही वेलकम करतो, स्वागतम करतो या नायगाव कोलीवाड्याच्या नगरीमध्ये. बोलो तयार ऑस्डन. हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर काय वेग होता, काय नियंत्रण होतं आणि याच वेगावरती स्वार होत असताना ऑस्डनने नेहमीच चांगली गोलंदाजी केली. परंतु ज्या ज्या वेळेला ऑस्डनला वेळ मिळाला त्या वेळेला त्याने प्रॅक्टिस केली चांगली आणि अगदी जर पाहिलं गेलं तर वसई कोलीवाडा म्हटलं तर आगरी कोळी लोकांचं गाव आहे. नेहमीच ज्या ज्या वेळेला त्यांच्या बोटी समुद्रीच्या किनाऱ्यावरती येतात त्यावेळेला जो 2 ते 3 महिन्याचा गॅप त्यांना असतो त्यावेळेला नेहमीच ते क्रिकेट खेळत असतात. अन्यथा जर पाहिलं तर मत्स्यमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आणि त्याच कारण जर पाहिलं तर व्यवसायाच्या नंतर काय करावं, जे ऑड डे असतात त्यामध्ये आपण चांगले क्रिकेट खेळावं हीच अपेक्षा असते आणि वसई कोलीवाडा नेहमी आपण पाहिलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर ऑस्डनचे आतापर्यंत गोलंदाजी राहिले वाखडण्याजोगी त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती स्थिरावल्या गेल्यात. 18 या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाही ऑस्डन. वरती विकेटने हवेत खेळला फटका मिसटायमिंग झाला. यावेळेला कॅचची संधी आहे, झेल उडाले आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतात. विकेटचं बदल आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर 7वा धक्का. बॅटिंग करणारा संघ अष्टविनायक नायगाव संघाला विकेट फलंदाज बाद. पर्यंत 4थ्या षटकातील 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि ऑस्डनने एक सुद्धा धाव खर्च केल्या नाही. ही फार मोठी जमेची बाजू पाहायला पडते. 2 बॉल डॉट 2 बॉल विकेट. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, अपील त्या ठिकाणी केले परंतु थोडासा बाहेर राहिला. ऑस्डन नाराज असतील या बॉलवरती कारण की कदाचित या स्पर्धेतील पहिली विकेट मेडन ओव्हर साध्य झाली असती. हा जर बॉल डॉट आला असता तर काही आणखीन एक डॉट बॉल आला असता. तर 4 चेंडू फेकून झालेत. येस, रिव्ह्यू ओके एक रिव्ह्यू आहे दोन्ही टीमला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वसई कोलीवाडा या संघाने हा रिव्ह्यूचा उपयोग या ठिकाणी केला आहे. थर्ड रूममध्ये असतील अमोलजी वेतुसकर सर. या स्पर्धेमध्ये ऑफिशियली आपण त्यांना पाहतायत 3 पंचांसहित 3 कॅमेऱ्यांसहित ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि डिका स्पोर्ट ज्या स्पर्धेमध्ये असतात त्या वेळेला जर पाहिलं तर त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न सातत्याने राहिला गेला आहे. तर ॲक्शन रिप्ले दाखवला जाईल डिका स्पोर्टवरती. हा वाईट बॉल आहे किंवा नाही आता मात्र हा चेक केला जाईल.
यस, हा बॉल वाईड असणार आहे. ऑस्डनला पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. पहा मॅचमध्ये तर नो डाऊट अबाउट इट वसई कोलीवाड्याचं वर्चस्व आहे, परंतु ऑस्डनला वाटलं एखादा हा बॉल डॉट निघाला तर यापूर्वी देखील आम्ही प्रयत्न करू यानंतरचा देखील बॉल घेण्यासाठी. कदाचित विकेट मिळवण्यावर साध्य करू शकले असते, परंतु वाईड बॉल आलाय. एकदा अवंतरच्या माध्यमात ॲड केले जाते. संघाची धावसंख्या धाफडक्या जाऊन पोहोचते 20 धावा. वरती विकेट आहे, इथे चांगला फटका खेळलाय. थोडासा जर पाहिलं तर अकूट टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तितकासा चांगला टायमिंग जुळू शकलेला नाही. लॉंग ऑफला बॉल निघून जाईल. या बॉलवरती आले सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाफडक्यावर जाऊन पोहोचते ते म्हणजे 21 धावा. 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 चेंडू फेकून झाला. षटक क्रमांक 4 येईल आणि धावसंख्या धाफडक्यावरती 21. हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला चेंडू. चला मोनीजी पाटील जर उपस्थित असतील तर आपण टॉसची प्रक्रिया करून घेणार आहोत. एका बाजूला पतू पॅकर्स दत्ताले टीम त्यांच्या विपक्षात जर पाहिले तर NCC नारंगी या दोन टीमच्या माध्यमातून या पुढच्या मॅचचा आपण टॉस करून घेणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मोनीजी पाटील सर. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक. चला पतू पॅकर्स जताळी आणि NCC नारंगी दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी या. चला बोथ टीम कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. NCC नारंगीचे कर्णधार आणि पथू पॅकर्स दत्ताळी या दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस करणार आहोत लगेचच. चला चला नारंगी टीम आणि दत्ताली संघाला विनंती करतो आपण दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत प्लीज. आम्ही विनंती करतो. बॉल चांगला फटका खेळला गेलाय. बॉल चालला डीप बाकवर्सवर गेला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. या बॉलवरती एकच सिंगल असेल. चला आपण चंद्रकांतजी शिंदे त्या ठिकाणी असतील आणि जाऊया थेट पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र मोनीजी पाटील. थँक्यू. थँक्यू. आपण टॉस करत आहोत. पतू पॅकर्स दत्ताळी आणि NCC नारंगी या संघाचे कॅप्टन आहेत आणि आपण टॉस करत आहोत. 5 षटकांची मॅच असेल. येस, जीवदानी स्पोर्ट्स असं कॉल आणि एक विराज स्पोर्ट्स. फारसा वेळ नाही गेला, फक्त डिसिजन कळवा. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. चला मला वाटतं टॉस जिंकलाय टीम NCC नारंगीने आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा. इथे फटका चांगला आहे. रडार मध्ये होता. बॉलला फाटवलंय मैदानाच्या पलीकडे. आर्यांच्या विपक्षात केले हल्ला. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. या फटक्यांची नितांत गरज होती मला वाटते पहिल्या आणि दुसऱ्या षटकात, कारण की ऐवनच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आल्या. फक्त आणि फक्त 6. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 6. तिसऱ्यामध्ये 6 आणि चौथ्यामध्ये देखील धावा खर्च केला गेला. साधा सोपा झेल टिपलाय तो म्हणजे ऐवानाने. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अष्टविनायक नायगाव या संघाला विकेट फलंदाज होतील. बाचा लगेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावत पळेल द्या प्लीज. दोन्ही संघ कोलीवाड्यातले आहेत आणि त्याच कारणासर पाहिले गेले तर भरपूर वेळा एकमेकांच्या विरोधात खेळलेले आहेत आणि अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा असतो या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. बॉल तयार आयरन. यावेळेला जर पाहिले गेलं तर चांगला बॉल. टप्पा चांगला होता आयरनचा आणि अगदी जर पाहिले गेलं तर ऑब्स्ट्रिक्समधून आतमधून जाणारा बॉल आहे. हा बॉल आला डॉट. बॉल फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये. आत्तापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील ही मॅच जिंकण्यासाठी टीम वसई कोलीवाडा संघाला. इथे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहत असताना या बॉलवरती जर पाहिले गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. अशा रीतीने मॅच जिंकले टीम वसई कोलीवाडाने. अभिनंदन वसई कोलीवाडा टीम.
हार्ड लक टफ लक अष्टविनायक नायगाव या स्पर्धेमध्ये भाग घेतला, सहभाग घेतला, आपले देखील खूप खूप आभारी आहोत. चला आता मात्र नारंगी टीम आता कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका, लगेचच आपल्याला नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण घेतलं असेल लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरा आणि बॅटिंग जर घेतली असेल तर लगेच बॅटिंगसाठी उतरायची आहे. दत्ताली त्यांच्या विपक्षात जर पाहिलं गेलं तर NCC नारंगी या पुढचा मॅच आपण बघणार आहात. चला मुख्य व्यासपीठावरती आपण विशेष सन्मान करणार आहोत. प्रथमेशजी भोईर यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आपला विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून हा विशेष सन्मान